रामकृष्ण हरी माऊली. आजचा विषय आहे गुढीपाडवा विशेष माहिती. तर गुढीपाडव्याला आपण काय करतो तर एक उंच बांबू घेतो. त्या बांबू प्रमाणे आपल्या मनाची, बुद्धीची आणि अंतःकरणाची उंची ही उंच असावी. त्याप्रमाणे बांबू हा वरून अगदी सरळ असतो आणि आतून पोकळ असतो. त्याप्रमाणे आपण सुद्धा अतिशय सरळ असावं आणि आतून पोकळ म्हणजे अहंकार रहित असावं. त्याचप्रमाणे त्या बांबूला आपण वस्त्र परिधान करतो. तर हे वस्त्र परिधान करतो याची खूण म्हणजे जेव्हा भगवंताने द्रौपदीकडून बोटाला चिंदी बांधून घेतली होती, पण जेव्हा द्रौपदीवर वस्त्रहरणाचं संकट आलं तेव्हा भगवंताने द्रौपदीला इतकी वस्त्र पुरवली की स्वतः भगवंतच वस्त्र झाला आणि द्रौपदीला कुठेही नख सुद्धा उघड दिसू दिलं नाही. तेव्हा दुर्योधन म्हणू लागला की सारी है क्या नारी है, सारी है क्या नारी है. तर भगवंत स्वतःच वस्त्र झाले आणि द्रौपदीला वस्त्र पुरवलं. ती खून म्हणून आपण किंवा आठवण म्हणून आपण गुढीला वस्त्र परिधान करतो. त्याचप्रमाणे दुसरं कारण जर आपल्याला पाहायचं असेल तर जेव्हा प्रभू रामचंद्र आणि सीता हे जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांचा मुक्काम अत्रि ऋषींच्या आश्रमात झाला. तेव्हा अनुसया मातेने सीतामाईला एक वस्त्र दिलं आणि एक चुळी दिली आणि सांगितलं की हे बघ सीते, हे जे वस्त्र आहे हे तुझ्या पातिव्रत्याचं रक्षण करणार आहे. जोपर्यंत तुझं मन मलिन होत नाही तोपर्यंत हे वस्त्र मलिन होणार नाही आणि याला धुण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तर त्या वस्त्राने अनुसया मातेच्या सीतामाईचं आणि पातिव्रत्याचं रक्षण केलेलं आहे. तर हे स्मरण आपल्याला व्हावं. त्याचप्रमाणे फुलांचा हार आपण घालतो. तर फुलांच्या हाराकडून आपण काय शिकायचं तर फुलाचं आयुष्य जसं 2-4 तासच असतं, पण ज्याच्या जवळ जाईल त्याला ते सुगंधच देत असतं. त्याप्रमाणे आपलं आयुष्यही अगदी थोडं आहे, तेही आपण फुलासारखं जगावं. आणि जे आपण कडुलिंबाचा पाला आणि साखरेची गुढी घालतो तर काही कडू आणि गोड वर्षभरातले जे आपले काही अनुभव असतील तर त्या अनुभवांवर विजय मिळवून आपण नवीन वर्षात पदार्पण करावं. रामकृष्ण हरी माऊली.